दिंडोरी तालुक्यातील बाडगीचं पाडा येथे बुधवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी 2 बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. यातील एका बिबट्या वन विभागाने जेरबंद करण्यात यश आलंय. मात्र दुसरा बिबट्या लघु पाटबंधारे विभागाच्या लोखंडी पाईपलाईन मध्ये अडकलेला असल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार येथील शेतकरी रघुनाथ अमृत पवार यांच्या शेतालगत लघु पाटबंधारे विभागाची लोखंडी पाईपलाईन आहे. सायंकाळच्या सुमारास पवार कुटुंबीय व परिसरातील शेतकऱ्यांना या पाईपलाईन मध्ये 2 बिबटे असल्याचं निदर्शनास आलं. ही बाब समजताच नागरिकांमध्ये खळबळ माजली. घटनेची माहिती तत्काळ ननाशी व वन परिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पिंजरा लावण्यात आला. रात्री उशिरा यातील एका बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यात यश आले. दरम्यान दुसरा बिबट्या लोखंडी पाईप मध्ये अडकलेला होता. आज दुसरा बिबट्याही जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. काही तासांपासून सुरू असलेल्या थरारक बचाव मोहिमेला अखेर यश मिळाले असून बाडगीचा पाडा गट नंबर 69 येथे लोखंडी पाईपलाईन मध्ये अडकलेल्या दुसऱ्या बिबट्यालाही वन विभागाने जेरबंद केले. त्यामुळे दोन्ही बिबटे आता सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात आले असून परिसराने सुटकेचा निश्वास सोडलाय. बुधवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी रघुनाथ अमृता पवार यांच्या शेतालगतच्या लघु पाटबंधारे विभागाच्या लोखंडी पाईपलाईन मध्ये 2 बिबटे अडकल्याने उघडकीस झाले होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती. त्यावेळी वन विभागाने तातडीने कारवाई करत रात्री उशिरा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकवला होता. मात्र दुसरा बिबट्या पाईपलाईन मध्येच अडकून राहिल्याने त्याच्या सुटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. नाशिकहून आलेल्या विशेष पथकाच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बचाव कार्य राबवण्यात आलं. अखेर दुसऱ्या बिबट्यालाही कोणतीही इजा न होता बाहेर काढण्यात यश आलंय. विशेष म्हणजे जेरबंद करण्यात आलेले दोन्ही बिबटे अंदाजे 8 ते 10 महिन्यांचे नर मादी असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली. 4 महिन्यांपूर्वी याच परिसरात सुमारे 8 ते 9 महिन्यांचे बिबट विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. एसपराटी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ.